अगं बाई प्रज्ञा, ये 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 ये, आज इथे कशी? अगं आज तुमच्या सोसायटी समोर बंदोबस्त होता ना, म्हटलं जाण्याआधी भेटून जावं. बर बर बर. ए राहू दे ये, चल आत ये. कोण आहे त्या? बायको आहे का? काय विचारते मी? कोण आहे त्या तुमच्या? फिओन्स आहेत त्या माझ्या. ओळख करून देते. प्रज्ञा, हे आमचे बाबा आणि आई. कायद्यानं कोणासमोर झुकायचं नसतं. बाबा, ही प्रज्ञा बकुळा मावशी आहे ना, तिची मुलगी. खूप मेहनती आहे. अभ्यास करून मोठी पोलीस झाली, हो की नाही? हो का? अभिनंदन. बैस बैस, तुझ्यासाठी पाणी आणि नाश्ता पण आणते बर का. नाही ताई, नाश्ता नको, पाणीच बस. इमानदारीने ड्युटी करायची पोरी. हा, पण आजकाल तुम्ही ते नाकाबंदी लावता ना, ते बरं झालं. पण मी काय म्हणतो, तुमच्या डिपार्टमेंटला सांगून हे नियम तोडतात का नाही, यांचा फाईन वाढवा. लई मोठे असे नियम तोडून गाड्या चालवताच येत नाही ना. चालवतात आपल्या आडवी तिडवी ठोकून देते. मी तर सांगू का, मला तर असा राग येते का नाही भाव. अंगावर घालतेत ना गाड्या. हो ना, आजकाल लोक गाडी नीट शिकतच नाहीत आणि घेतात गाडी चालवायला, मग हे असे ऍक्सिडेंट होतात. बरं झालं बाई तू आलीस. मला ना ते लर्निंग लायसन काढायचे, त्याच्यासाठी काय काय कागदपत्र लागतात ते सांगून टाक ना. खरं तर मी त्या डिपार्टमेंटची नाहीये, पण ट्रॅफिक डिपार्टमेंटचे एक भोसले साहेब आहे, त्यांच्याशी मी तुझी ओळख करून देते. आणि हो, एखाद्या चांगल्या ड्रायव्हिंग स्कूलचा ना नंबरही देते. पण ताई, जोपर्यंत नीट गाडी शिकत नाहीस ना, तोपर्यंत चालवूच नकोस. अहो, परवाच एका मुलीनं गाडी ठोकली. मला नाही वाटत तशी तिला गाडी चालवता येत होती. आणि तिच्याबरोबर एक माणूसही होता. त्या माणसाचं पहिलं नाव काही आठवत नाही, पण त्याचं आडनाव सुद्धा ना सुभेदारच होता. हो का? बघा बाबा, काय योगायोग. परवा मॉल मध्ये पण ती बाई सारखी सुभेदार 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 म्हणत होती. आता मुंबईत सुद्धा सुभेदारांची संख्या वाढायला लागली. हा, पण तो दिसायला कसा होता? दिसायला बराच होता, चांगल्या घरातला, कुणीतरी ऑफिसर वगैरे होता. अगं तू आमच्या यांना भेटली नाहीस ना? हो. थांब, तुझी ओळख करून देते. आओ, बाहेर येताय ना? देवा, तिने मला ओळखलं तर वाट लागायची. बकुळा मावशीची मुलगी आली आहे, प्रज्ञा. येणारे गुरुनाथ बाहेर. हात का करून आला तू? गुरुनाथ, अबे ऐकू नाही येत का? तू येते बाहेर का मी येऊ आत? आलो गुरुनाथ. आलो आलो. आओ, हॅलो. आमचे हे पण ना गमतीशीरच आहेत. आणि प्रज्ञा, हे माझे आहो. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब परत पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.